नमस्कार मित्रांनो, मी सुरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्नाडके. तर मित्रांनो, आज आहे 28 डिसेंबर आणि आम्ही निघालोय एका रोड ट्रिप वरती. अर्थातच माझ्यासोबत आहेत माझे 3 मित्र आणि त्या तिघांपैकी आत्ता 2 हजर आहेत. त्या दोघांचाही चेहरा माझ्या चॅनलवरती तुम्ही बऱ्याचदा बघितला असणार. एकाचं नाव आहे मुकेश, जो आहे आपला ड्रायव्हर. या पूर्ण रोड ट्रिपचा ड्रायव्हर हाच असणार आहे. आणि इकडे आहे कृष्णाच्या लग्नाचे ब्लॉग तुम्ही बघितले असणार. 3 वर्ष अगोदर 2022 मध्ये आमच्या तिरुपतीला आम्ही गेलो होतो. ती सुद्धा ट्रिप चांगली झाली होती. त्याच्या अगोदर आम्ही एक गोव्याची ट्रिप केली होती. सो ती आमची तिघांची पण असं बोलू शकता की शेवटची ती होती. आणि त्याच्यानंतरला आज आम्ही चाललोय. आज स्वतःची गाडी घेतली कृष्णाने, तर त्या गाडीमध्ये चाललोय. फील एकदम मजा आहे. आणि आमच्यासोबत आहे अजून एक आमचा मेंबर, ज्याला तुम्ही सुद्धा माझ्या युट्यूब चॅनल वरती बघितला आहे. अर्थातच तो आपल्याला थोड्या वेळात जॉईन करेल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि तो आमच्या सोबत येतोय. हे म्हणजे जगातला 8वा आश्चर्याशिवाय काहीच कमी नाही आहे. अजूब आहे सिरियसली. आणि बघूया आता, अचानक ठरलंय, काहीच प्लॅन नाहीये. कुठे थांबायचं, हॉटेलची बुकिंग केलेली नाहीये, कुठे एक्सप्लोअर करायचं काहीच नाही, काहीच केलं नाही. काल संध्याकाळी प्लॅन झाला, ठरलं की जायचंय. मला सुट्टी होती, कृष्णाला सुट्टी होती, मुकेशला सुट्टी होती. तर बोललो घरात जर सुट्टी गेली पूर्ण तर मग रिग्रेट होईल की एवढे दिवस सुट्टी होती यार, कुठे गेलो नाही. आणि मित्र आहेत, न्यू इयर आहे आपल्या जवळच आलाय. सो एक रोड ट्रिप तर बनत होती, म्हणून आता आम्ही निघालोय. प्रवास असणार आहे आपला कोकणातला. सो ही राईड जी आहे, ही जी आपली रोड ट्रिप आहे ती कोकणातून होणार आहे आणि गोव्यापर्यंत जाऊन थांबणार आहे. सो ही पूर्ण रोड ट्रिप तुम्ही नक्की एन्जॉय कराल. हा ब्लॉग तुम्ही ही जी सिरीज येईल 3-4 दिवस, जी काय आम्ही धम्माल करणार आहे गोव्याला, हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. ही सिरीज खरंच खूप धमाल येणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपले जे मित्र असतात आपल्यासोबत, जो फ्रीडम आणि जो कम्फर्ट आणि जो मॅडनेस असतो सोबत, तो नेक्स्ट लेवल असतो. तर हे नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि आता मित्र जॉईन झाल्यावरती मी तुम्हाला त्याची ओळख करून देतो, तुम्ही पण त्याला ओळखाल. तर ही असणार आहे आपली गाडी पुढच्या 5-6 दिवसासाठी. आणि आम्ही थांबलो आता इकडेच शहाडला. इकडे चिकन सूप पिणार आहे. इथे आपले दोघे पंटर लोक. मुख्य कसं वाटतंय भाई? एकदम फुल मच्छा येंगे. आता 4था जो मेंबर आहे तो येतोय. तोपर्यंत बोललो काहीतरी खाऊन घ्या, संध्याकाळ झाली. चिकन सूप पितो आणि आम्ही निघू. तोपर्यंत तो पोहोचेल. आता डोंबिवलीला पोहोचलाय तो पण. मग त्याला पिकअप करू आणि आपला मुंबई टू कोकणातला प्रवास चालू होईल. टाळ्या भाई, टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे भाई, आपला 4था मेंबर आ गेलाय. ए भाई, स्वागत आहे. तर गाईज आहे आपला 4था मेंबर शैलेश धनावडे. क्या बोलताय? मागे ठेव, बॅग मागे ठेव. चला, आपले 4ही मेंबर आता झालेले आहेत. आपण 4 जण आता निघालो आहोत कोकणाच्या दिशेने. आणि ही बॅग सगळे आपल्याला मागे टाकायचे. जरा आरामात टाक फक्त. काय नाही, असं काय नाही. काचेच्या बाटल्या नाहीत, ठीक आहे. कसं जमवलं, कसं जुळलं हे याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. हा, ठीक आहे. आपली सगळी चर्चा होणार आहे. सगळे डिस्कशन्स होणार आहेत. आतापर्यंतचे काय काय केलं आपण आयुष्यामध्ये, सगळ्या होणार आहेत. थांबा जरा, सगळ्या तुम्हाला ऐकायला मिळेल. मुमकिन है, सब कुछ मुमकिन है अगर तुम दिल से चाहो तो. चला, आम्ही आता सज्ज झालो आपल्या रोड ट्रिप साठी. बाय, रोड ट्रिप टू हेवन. तर आम्ही पोहोचले पनवेलला. आता रात्रीचे वाजले 10. काहीतरी खाऊन घेऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. ही सगळी आपली रहदारी. गाडी आता हा पार्किंगला लावेल गाडी. आणि बघूया आता चायनीज किंवा असं भुर्जी वगैरे काहीतरी खाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. हा, आणि मुतायला पण झालंय. तर हे सगळं आपलं पनवेल शहर. थंडी जरा आहे. पुढे गेल्यावरती अजून पण मिळेल आपल्याला थंडी. सो बघूया. सकाळी 5-6 तर वाजणार आहेत रत्नागिरीला, निवळीपर्यंत पोहोचेपर्यंत. पहिला आपला हॉल्ट असणार आहे मुकेशच्या गावी. चलेस, कसं वाटतं येऊन आमच्यासोबत? हा, सुरू आहे. डायरेक्ट सुरू कसं केलं तू? डायरेक्ट सुरू जे काय तो सरळ जमवलं. एवढ्या वर्षानंतर आलास तू आमच्यासोबत. माईक कुठे आहे? माईक आतमध्ये. खूप चांगलं वाटतंय.
2025 शेवटचा होईना बट मित्रांसोबत जायला मिळालं मला. तुम्हाला वाटतं? लहानपणापासूनची इच्छा होती, लहानपणापासून आता पूर्ण झालं. लग्न झाल्यावर ती इच्छा पूर्ण झाली. 3 वर्ष झाली लग्नानंतरला तर आमच्यासोबत यायला. लग्नाच्या आधी पण लग्नाच्या आज त्याच्या घरी जायचो आम्ही, त्याला उचलायचो तरी पण येत नव्हता. काय माणूस आहे. त्याच्या बड्डेला आम्ही फिरायला जायचो. त्याच्या बड्डेला आम्ही एकदा प्लॅन केलेला माथेरानला जायला, तो नाही आला पण आम्ही माथेरान फिरून आलो. अशी माणसं असतात लाईव्ह. आणि ह्याची किमया वेगळीच आहे. ह्याची सांगावी ते वेगळी. तुम्हाला ऐकवतो मी सगळी कथा याची. आपल्या पिकनिक मध्ये निराका चेहऱ्यावर यायचं जाऊ नका. गोळा भाबडा. चला जेवण झालेलं आहे, एकदम क्विक जेवण. 10-15 मिनिटात आमचं जेवण झालंय. पैसा पाडून शैलेशला असं सवय नाही या सगळ्याची. तो माझ्या जास्त ब्लॉग मध्ये आलाच नाही. त्याचा फक्त एक पॉडकास्ट घेतला होता, तोच होता. चायनीज खावण्यांची पोटं काय भरली नाहीत म्हणून आता बुर्जी पावच्या गाडीवर आलेत. शेवटीला इंडियन ते इंडियन. तो बघा, तो आलाय खरा पण तो आता असाच दिसणार आहे 4 दिवस फोनवरती. आपलं डेस्टिनेशन असणार आहे हे 546. बघूया कधी पोहोचतोय आपण आता तिकडे. बुर्जी पाव खाऊन घ्या. आपल्यासाठी बुर्जी पाव बनतोय. हा असला ना आपल्यासोबत की तुम्ही बुर्जी पाव, अंडा पाव सगळं खाणार. पण पिऊन देत नाही मला. असा पोरगा. मग कॉफी पी. हा नाही कॉफी फक्त एकच आहे पिणारा. अरे आता तर बोललाच सोडली. ठीक आहे चालेल. बस त्याच्यावर बसणार तर चहा. ए ना आता कॉफीच पे ना. नको चहा नको. हा 4 कॉफी करा. हा तुझं काय दुखतंय? दुखत नाही मग तुझी झोप आली आहे त्याला. हा बोलत होता काय तुझं काहीतरी दुखतंय. पाठ दुखते त्याची. अरे मला बोलत होतं झोप येते अशी म्हणून 2 खड्डे मध्ये गेलो आपण. बाई खरं नाही काय खरं नाही. हा काय थंडी आहे मित्रांनो. गावी येत आहे तर मस्त स्वेटर वगैरे घेऊन या. ह्याची बघा आता कुल्फी होणार आहे. कुल्फी कृष्णा कसं वाटतंय? हा वाफा निघतात. मुका दाखव काढून. हा शैलेश पण दाखवते. हा वाफा निघतात अक्षरशः. आता कोलबी होणार आहे. जर असं आपण राहिलो ना अर्धा तास. चिपळूणला पोचलोय आम्ही. आता 1.5 तासात आम्ही रत्नागिरी गाठतोय 5 वाजेपर्यंत. पप्पा जशी गाडी चालवतोय ना 150 चालू आहे जायचं नुसतं मग आजपासून. फॉग मध्ये पण तो ऐकतच नाही. फॉग लाईट नाहीये तरी पण तो एकदम असा घुसून चाललाय फॉग मधून. पण ऐकत नाही कोणाला. गर्लफ्रेंड बरोबर बेकअप केलेला आज घेऊन जाऊ. ऐकत नाही पोरगा. आज तो स्वतःही जाणार आणि आम्हालाही घेऊन जाणार. चला तर आता सीएनजी भरायला थांबली गाडी. हा मस्त थंडी भाई. जा ना करून ये मग. क्या फॉग बघ 10च्या स्पीडने चालव. चुकलं तरी चालेल. पडताना आपल्याला कळेल. मित्रांनो काहीच दिसत नाही पुढे. फॉग एवढा आहे ना इकडे. जर तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल कोकणात तर फॉग लाईट असलं तर खूप बरं होईल तुमच्याकडे.
आमचा फॉग लाईट पण काम नाही करत आहे. काहीच दिसत नाही पुढे, काहीच नाही दिसत आहे. काय माहिती. बापरे, आणि खूप रिस्की आहे अंदाजावरती मध्ये चालवणं. सगळ्या अंदाजावरती गाडी आणि- तिथून येत आहेत, जाताना अंदाजावरती दिसतच सगळे. नाही. हा. आणि आमच्या अंदाज मुकेशचा अनुभव बांधतोय फक्त मुकेश. मुकेशचा अनुभव फक्त आता एवढ्या वर्षी तो गावी ये जा करतोय, त्याचा अनुभवावरती चालवतोय तो गाडी. जिथे त्याचा अनुभव चुकला तिथे आम्ही पण चुकलो आणि मुकलो आम्ही. पॅराशूट उघडलं तर ठीक आहे, एअरबॅग्स. अदरवाईज गेलो आम्ही. काय धुका आहे बाप रे. ते आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. डोळे बंद करून चालवतोय. आरामात मुक्या. 20 वर गेला तू. कधी पण डायव्हर्जन येऊ शकतो. सकाळचा नजारा आपला कोकणातला. कुठलं? मस्त आहे. हा 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 हा. नको यायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. वाजलेत सकाळचे 10. आम्ही सकाळी 5 वाजता पोचलो घरी. तो काळोख होता आणि सध्या कोकणात बिबट्यांची लय दहशत चालू आहे. तर मग घाबरत कसं तरी गाडीपासून घरापर्यंत पोचलो. झोपलो मस्त. अजून पण झोपले थोडं. आणि आमच्या घरात पण एक बिबटे आहे. आवाज तुम्हाला ऐकवतो फक्त, थांबा. हे बघा, आवाज ऐका फक्त तुम्ही बिबट्यांचा. बिबट्याची झलक तुम्हाला बघायला भेटली आता. बापरे, थंडी खूप आहे. बापरे, सकाळी तुम्ही पाण्याला काय हात लावाल इकडे. गपचूप चुपचाप झोपलो आम्ही सरळ. आता उठून लगेच आता फ्रेश वगैरे होऊन निघायला पाहिजे पुढच्या प्रवासाला. काय कुठं जायचं काय माहिती नाही आम्हाला. राहायचा व्हायचा काय प्लॅन नाही, इन्सिडंट प्लॅन आहे. बघूया आता कसं काय राहायचं ते. गाडीतून लगेच पण काढलेला नाही. लगेच पण तसंच आहे. एवढी फाटत होती गाडीतून बाहेर पडला. टॉर्च घेऊन आम्ही बघतोय बिबट्या आहे काय, बिबट्या आहे काय. हा, चला आता फ्रेश होऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. आता तोपर्यंत हे लोक झोपलेत, आपण फ्रेश होऊ तोपर्यंत. पेटली का चूल? चूल पेटवायचे प्रयत्न चालू आहेत सध्या. विषय हार्ड झालाय. चूल पेटली आहे, पाणी गरम होणार आहे आणि आम्ही आंघोळ करणार आहे. हा बघा, हाच तो माणूस जो घोरत होता सकाळी. सकाळी किती असं गोंडस वाटतं. सकाळी रात्री येताना मस्त फाटत होती. टाक पटपट टाक. आणि बघा माणसं इकडे येऊन काय काय करतात. विकेंडला आलेत पण माणसं कामं करतात. हे असल्या लोकांना घेऊन नाही यायला पाहिजे. कामं करतात. हा बघ, हा विदाऊट कामाचा आलाय. मला अजून विश्वास नाही वाटत आहे. हे आहे आपल्या मुकेश रावणंगचं गाव. काय आलं? हा, मग ह्यानी कुठं सबस्क्राईब केलं नाही माझ्या चॅनलला. नाही तर काय. चला चूल पेटवून मस्त आता कडक पाण्याची आंघोळ करूया आणि मस्त निघूया. का मित्रांनो, पाठी चड्डी बघा सुकायला ठेवलं. पाठी आमची चड्डी सुकायला ठेवले.
ते सुकल्यावर आम्ही निघू. चला आता या बोचऱ्या थंडीमध्ये कोकणामध्ये येऊन आपल्याला सूरज मस्त. सकाळी काय थंडी होती, थंडी पाहिजे ती कोकणातली थंडी. बापरे, पाणी सकाळी 7 वाजता पाणी येणार होतं. अंतरुणातून काय बाहेर निघावं असं वाटत नव्हतं. येऊ दे, भरेल पाणी. मुकेशनी भरलं मग पाणी, आम्ही झोपलो मस्त आरामात. आपण 10 मिस केलं होतं ना, जास्त नाही. बापरे, आपण लय तरी पण टाइम वेस्ट केला आपला. आपल्याला 10 वाजेपर्यंत निघायला पाहिजे होतं. 10 वाजता तर उठलो आपण. 10 वाजता आम्ही उठलो. चला आता रेडी झाले, 10 मिनिटात आता लगेच निघू. प्लॅन असा आहे की आपल्याला कोस्टल रूट पकडायचा आहे. सो इथून पहिला आपण जाऊन नाश्ता करू, त्याच्यानंतरला रत्नदुर्ग फोर्टला जाऊ आणि मग तिथून पुढे पूर्णगड कशेळी करत आपण मालवणला पोचू. प्लॅन असा आहे, बघूया आता कसं पुढे कसं काय होतंय, कारण टाईम पण आपल्याकडे खूप कमी आहे. आपल्याला मालवणला आपण एक स्टे घेतला आहे. सो रात्रीपर्यंत आपण मालवणला पोचायचं आहे, असा सगळा प्लॅन आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, मजा येईल तुम्हाला. सगळे अनएक्सप्लोर्ड, म्हणजे मी रत्नागिरीला आलो आहे 2-3 वेळा, जे जे अनएक्सप्लोर्डवाले प्लेसेस आहेत ते सगळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि रील्स वगैरे पण मध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आता पप्पा आता सगळे घरातले सेटलमेंट करतो, त्याच्यानंतर आपण निघूया लगेच. हे मुकेशचं गाव, हे भरपूर 2-3 वेळा तुम्हाला दिसलं असेल माझ्या व्हिडिओजमध्ये. खिडक्या बंद कर. बघा, इट्स टाइम टू लीव्ह गाईज. चला मुकेच्या गावाला टाटा बाय बाय करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला चले. फुस फुस फुस. रात्री इथे आम्ही आमची येताना एवढी फाटत होती या कृष्णाची, त्याला सांगतोय कोण नाही येणार तरी पण नुसता फाटते त्याची. कशाला येतोय बिबट्या. एवढूसा रस्ता होता फक्त, त्याच्यात पण आमची मनभर फाटत होती. नाही नाही, तिथे जायचं तर जाऊ नये. तिथे आमची गाडी समोर उभी आहे. चला तर आम्ही आता आलो निवळी फाट्यावरती नाश्ता करायला. हा सरळ जो लेफ्टला जातो तो जातो गणपतीपुळ्याला, सरळ मुंबईला, आणि इकडे जातो तर आपला हातखांबा लांजा वगैरे करत मुंबई गोवा हायवे आपला. तर नाश्ता करूया फटाफट आणि CNG भरून मग निघू आपण पुढच्या प्रवासाला. मस्त मजा येणार आहे. चला तर ही आपली इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपण आता आलोत रत्नदुर्ग फोर्टवरती. ऊन तर मजबूत आहे, स्पेक्स आणायला पाहिजे होत्या तुम्ही, तर जरा बरं वाटलं असतं. चला जाऊया आता रत्नदुर्ग फोर्ट एक्सप्लोअर करायला. हा इथून सराउंडिंगचा परिसर सगळा. हो 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 हो. इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे भगवती देवी मंदिराची, आणि हा आहे नकाशा. इथे थोडक्यात तुम्हाला रत्नागिरी दुर्गाची माहिती दिलेली आहे. तर
इकडे बघू शकता की अंदाजे 1300 मीटर लांबीचा आहे आणि 1000 मीटर रुंदीचा हा किल्ला आहे. आणि अर्थातच ह्या किल्ल्याचं दुसरं नाव म्हणजे भगवती किल्ला असंही म्हटलं जातं या किल्ल्याला. आणि असं म्हणतात की 1670मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि मग त्याच्यानंतर पाश्चात्य कान्होजी आंग्रे आणि नंतर मग पेशवे यांनी हा किल्ला काबीज केला होता. तर ही आहे इथली थोडक्यात माहिती. आणि हेच आहे ते भगवती देवीचं मंदिर जे रत्नदुर्ग किल्ल्यावरती आहे. इकडे जायचं असेल तर आधी आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जाता वेळी जाऊया. बाहेरूनच बघूया ना. तर हे आहे मेन मंदिर भगवती देवीचं, ज्याच्यावरून ह्या किल्ल्याला रत्नदुर्गाला भगवती किल्लासुद्धा म्हणून ओळखलं जातं. आणि ही सगळी पूर्ण आहे रत्नदुर्ग किल्ल्याची तटबंदी. चला हळूहळू कूच करूया. काय काढतोय? अच्छा ठीक आहे. आणि काय करायचं? कॅमेरा आपण पाठी करेन ना, हां तेव्हा हा असा वरती कर. काय खतरनाक व्ह्यू आहे भाई साहब. खाली जायला तिथे रोड आहे पण जाऊ नाही शकत. काय व्ह्यू आहे इथला. जिकडे जर जाईल तिकडे दूरवरती नुसता समुद्रच दिसतोय. काय व्ह्यू आहे, एक नंबर. तुझं कंबर चाल शेकी शेकी. हा पूर्ण आपण त्या मंदिराच्या अवतीभोवती पूर्ण वळसा घालतोय आता. आणि ही सगळी तटबंदी आहे पूर्ण अशी. मला वाटतं कदाचित गोल असेल, बघूया आपण. पण काय व्ह्यू येईल इथून. मस्त. वरती उभं राहा काय ते. कुठली? हां इथे होऊ शकते चांगली. जागे जागे रहते थे खोए खोए रहते थे. तर हा आहे अजून एक बुरुज ज्याचं नाव आहे मारक्या बुरुज. आणि मारक्या बुरुजवरून सुद्धा दृश्य ही अशी. दोघंही लग्न झालेले माणसं बिझी आहेत. कोई बात नाही. कोई बात नाही, कोई बात नाही, चलो. काय नाही, चल. नंतरला थोड्या वेळाने तिकडे जाऊ. आपण तिकडूनच आलो असा वरती वरती वरती. तर आधी हे बघूया म्हटलं आणि त्याच्यानंतरला आता तिकडे जाऊया आपण. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे भाई साहब. तर मित्रांनो, हे जे तुम्ही समोर बघतायत ते आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. हे आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या अगदी लगतच. आत्ताच मी तुम्हाला महाराजांचा पुतळा दाखवला. तो पुतळा ह्याच शिवसृष्टीत उभारण्यात आला आहे. तसेच कान्होजी आंग्रे आणि इतर मावळे यांचे पुतळेसुद्धा इथे उभारण्यात आले आहेत. आता ह्या शिवसृष्टीचा कन्सेप्ट असा आहे की शिवकालीन जीवन यांचं सादरीकरण इथे तुम्हाला थोडक्यात पाहायला मिळेल. तर शिवकालीन गावे कशी होती, त्याच्यानंतरला आपल्या दुर्गांच्या काही प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर मला असं वाटतं जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे तर ही एक मस्ट विजिट प्लेस म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करू शकतो की इथे आलंच पाहिजे. आणि ऑफकोर्स इथे सहलीसुद्धा आल्यात. तर आता थोडा वेळ जाईल आमचा म्हणून आम्ही इथं जात नाही आहोत, कारण आम्हाला पुढे कशेईलासुद्धा जायचं आहे. आणि छान वाटते. महाराजांच्या समोर पुतळासुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे, पण तुम्ही नक्की इकडे आलात तर नक्की जावा.
आहे आपलं जरी विनायक मंदिर, जे भाटे बीच जवळच आहे. हा आपण आता ज्या कोस्टल रूटने आलो तो सगळा भाटे बीचचा परिसर, आणि हे आहे मंदिर. हा कासव पण आहे. कासव इकडे आहेत, ते दोन आहेत. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या डेस्टिनेशनला, ज्याचं नाव आहे देवघळी कशेळी बीच. आणि आता इथूनच आपल्याला कशेळीचा जो टेबल पॉईंट आहे तिथून जायला रस्ता आहे. आणि खूप वर्ष झाली ॲक्च्युली मला इकडे यायचं होतं, पण कधी योग जुळून आला नाही. पण आता एक सडन प्लॅन झाला आणि आम्ही चौघंजणंही इकडे आलो आहे या प्लेसला भेट देण्यासाठी. मला वाटतं रत्नागिरीतील वन ऑफ द मोस्ट फेवरेट डेस्टिनेशन, म्हणजे टुरिस्ट प्लेस तुम्ही असं म्हणू शकता. आणि छान वाटतं आहे, समोर मस्त सनसेट होतं आहे. आणि नशीब आम्हाला सनसेटच्या आधी यायला मिळालं, म्हणूनच आम्ही त्या फोर्टपासून लवकर निघालो. आणि तिकडे जास्त काही आम्ही दाखवलं नाही. आणि समोर सनसेट होतं, एकदम मस्त वाटतं आहे. सूर्याची किरणं खाली पाण्यावरती पडलेत, मस्त पसरलेत. आणि तिथे तो टेबल पॉईंट आहे. सो जाऊया तिकडे खाली टेबल पॉईंटवरती. आणि हा खरंच मस्त आहे बीच. कधी आला तिकडे तर नक्की इकडे व्हिजिट करा, कशेळी देवघळी बीच. तर चला एक्सप्लोअर करूया आता हा टेबल पॉईंट. फायनली मित्रांनो वाजलेच 9:30 वाजून गेले आणि आम्ही आता पोचले मालवणला, जिकडे आम्ही स्टे बुक केला होता तिकडे. आता फटफट जेवू आणि मस्त झोपून जाऊ. खूप झोप पण आले आणि भूक पण लागले. चला आज रात्रीचं जेवण चिकन थाळी. एक आहे आणि एक आहे तो रस्सा आहे आणि हे चिकन आहे आणि सोलकढी ही सोलकढी. चला जेवायला या. आता जेवून आम्ही लगेच झोपून जाऊ. सो आता भेटूया उद्या. तोपर्यंत टाटा बाय बाय. सांगतो कोणाला.
सांगतो कोणाला तुलाच सांगतोय. चला बाय बाय.